हॅलो ट्रेडर्स अँड इन्व्हेस्टर्स, मी प्रज्वल तोळे पीएस अकॅडमी मधून आजच्या स्टॉक अनालिसिस सेक्शन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. तो आजच्या सेशन मध्ये आपण बघूया आज आपण कोणते स्टॉक आपण स्विंग साठी प्लॅन केलेले आहेत आणि कोणत्या स्टॉक मध्ये आज आपण प्रॉफिट बुकिंग केलेलं आहे. त्याचबरोबर आपण लाईव्ह मार्केटमध्ये आज आपण कोणते ट्रेड प्लॅन केले होते, निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी या सेक्शन मध्ये आपण त्यावरती काय करणार आहे, डिस्कस करणार आहे. आज आपण आपल्या टेलिग्राम वरती 3 स्टॉक मध्ये आपण एंट्रीसाठी आपण रिकमेंड केलेले आहेत. त्यामध्ये ग्रीनप्लाय इंडस्ट्रीज 275 260 या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करण्यासाठी सांगितलेलं आहे. 290 300 प्लस या टार्गेटसाठी आपण काय करू शकतो, ग्रीनप्लाय मध्ये आपण काय करू शकतो, एंट्री आपण प्लॅन करू शकतो. स्टॉप लॉस आपल्याला मेंटेन करायचं 245 आपण काय करणार आहे, स्टॉप लॉस आपण मेंटेन करणार आहे. सो ग्रीनप्लाय आपण रिकमेंड केलेला आहे. सो ग्रीनप्लाय जर आपण बघितलं तर आपल्या बीटीएसटी सेटअप मध्ये तो आला होता. ओके, त्यानुसार आपण तो रिकमेंड केलेला आहे. यामध्ये ग्रीनप्लाय मध्ये आपल्याला इथे एंट्री प्लॅन करायची होती. बाईंग रेंज आपण दिलेली आहे 275 260. ओके, मग 260 ला जर आपण त्यामध्ये जर एंट्री जर प्लॅन करणार आहे तर 260 ला आपण एंट्री प्लॅन केल्यानंतर आज तो 268 आलेला आहे. ओके, जर कोणी ते बाय केला असेल, टार्गेट जे असणार आहे, टार्गेट आपण त्याचं 290 300 प्लस या दोन टार्गेटसाठी आपण काय करणार आहे, ग्रीन प्लॅन मध्ये आपण काय करणार आहे, एंट्री आपण प्लॅन करणार आहे. ओके, आपण जर आज या ठिकाणी जर एंट्री जर करणार आहोत तर यामध्ये आपल्याला 300 जर आपण टार्गेट जर प्लॅन करतोय तर आपल्याला 11 ते 12% आपल्याला रिटर्न्स काय मिळणार, त्या ग्रीन प्लॅन मध्ये आपल्याला काय मिळणार आहे, हा ग्रीन प्लॅन आपल्याला बीटीएसटी मध्ये किंवा आपल्या स्विंग साठी आपण काय करणार, याला प्लॅन करणार आहे 10% टार्गेट साठी. दुसरा स्टॉक जो आपण रिकमेंड केलेला आहे यामध्ये झेन्सर टेक्नॉलॉजी 660 760 640 या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा आहे. 690 720 प्लस टार्गेट साठी आपण काय करू शकतो, झेन्सर टेक्नॉलॉजीला आपण स्विंग साठी आपण प्लॅन करू शकतो. 620 चा आपण काय करणार, या ठिकाणी आपण स्टॉप लॉस आपण काय करणार आहे, मेंटेन करणार आहे. झेन्सर आपल्या या बीटीएसटी सेटअप मध्ये तुम्हाला आलेलं दिसेल. सो झेन्सर आपण टेक्नॉलॉजी आपण या लेवलला काय केलेलं आहे, प्लॅन केलेला आहे. बाईंग रेंज आपण दिलेली 660 640. ओके, 660 ला जर आपण त्यामध्ये एंट्री करणार आहे तर आपण 640 ला आपण परत त्यामध्ये एंट्री आपण प्लॅन करू शकतो. ओके, इथे जर आपण तो प्लॅन केला असेल तर टार्गेट जे असणार आपण 700 टार्गेट आपण काय करणार, यामध्ये आपण प्लॅन करतोय. जे रिटर्न्स आपल्याला मिळणार आहे जवळपास 9 ते 10% रिटर्न्स आपल्याला काय होणार आहे, त्यामध्ये मिळणार आहे. ओके, 640 ला जर आपण त्याला परफेक्टली जर बाय करतोय तर 640 पासून आपले जे रिटर्न जे असणार आहे जवळपास आपल्याला 10% चे रिटर्न्स काय होतील यामध्ये, झेन्सर टेक्नॉलॉजी मध्ये स्विंग मध्ये आपल्याला तो देऊन जाणार आहे. तिसरा स्टॉक जो आपण रिकमेंड केलेला आहे यामध्ये मिंडा कॉर्पोरेशन. ओके, 455 445 ला आपल्याला तो ऍव्हरेज करायचा आहे. 480 500 प्लस टार्गेट साठी आपण काय करू शकतो, मिंडा मध्ये आपण एंट्री करू शकतो. 425 चा आपल्याला काय करायचं, स्टॉप लॉस या ठिकाणी आपल्याला मेंटेन करायचा आहे. मिंडा कॉर्पोरेशन सुद्धा आपल्या या बीटीएसटी सेटअप मध्ये आला होता. सो मिंडा कॉर्पोरेशन मध्ये आपण या लेवलला काय केलेलं, त्याला रिकमेंड केलेलं आहे. या 455 445 500 टार्गेट साठी आपण काय करणार आहे, मिंडा कॉर्प मध्ये आपण एंट्री प्लॅन करणार आहे. ओके, 440 जर तो अजून जर तो खाली आला तर 440 ला आपण जर स्टॉक जर तो ऍड केले तर आपल्याला जे रिटर्न जे मिळणार आहेत यामध्ये जवळपास आपल्याला 12 ते 13% रिटर्न्स काय होणार आहे, हा स्टॉक आपल्याला देऊन जाणार आहे. सो मिंडा कॉर्पोरेशन मध्ये 14% चे रिटर्न हा मिंडा कॉर्पोरेशन काय करतो, येत्या काही दिवसामध्ये आपल्याला देऊन जाऊ शकतो. ओके, हे जे स्टॉक आपण अनालिसिस करतो ते आपण एंट्री करण्यासाठी हा सेटअप आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. जो ऍडव्हान्स टेक्निकल कोर्स माझ्यासोबत जे करत आहे त्यांसाठी हा सेटअप त्यांना शिकवलेला आहे. एंट्री कुठे करायची, एक्झिट कुठे करायची, स्टॉकला ऍव्हरेज कुठे करायचं आणि आपला टार्गेट कुठे बुक करायचं, सगळ्या गोष्टी काय होत्या डॅशबोर्ड, आपल्या डॅशबोर्डतून आपल्याला समजत असतात. ओके, हे जे सेक्शन मी तुमच्यासाठी शेअर करतोय किंवा हे स्टॉक मी तुम्हाला शेअर करतोय हे तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी मी तुम्हाला काय करतोय, शेअर करतोय. ज्यात आपण 3 स्टॉक रिकमेंड केलेले आहेत. आज कोणताही स्टॉक प्रॉफिट बुकिंगला आलेला नाहीये. यामध्ये जर आपण चेक केलं तर आपलं कालचे जे ओपन कॉल होते, जो आपण टीव्हीएस मोटर, ओके, टीव्हीएस मोटर आपण काल रिकमेंड केला होता. तर टीव्हीएस मोटर आपण या ठिकाणी बघू शकतो टीव्हीएस मोटरने किती रॅली दिलेली आहे. येस, आपण तो 2300 रेंज ला जर तो आला तर आपल्याला बाय करायला सांगितलेलं आहे. आपण टीव्हीएस मोटर 2350 2300. ओके, टार्गेट जे असणार आहे 2450 या टार्गेट साठी आपण काय केलेलं, त्याला रिकमेंड केलेले आहे. मग 2350 ला जर आपली काल जर एंट्री झाली असते तर आपल्याला किती टक्के रिटर्न मिळाले असते, अगदी एका दिवसामध्ये 2350 ला जर आपण त्याला बाय करतोय आपले जे रिटर्न्स आहेत तिथे आजचा जो हाय होता 2.69 म्हणजे जवळपास 2.5% रिटर्न आपल्याला एका दिवसामध्ये या टीव्हीएस मध्ये आपल्याला मिळाले असते. ओके, सो आपण तो रिकमेंड केलेला आहे 2450च्या टार्गेटसाठी. तो अजून आपला तो होल्डिंग मध्येच आहे. म्हणजे 5% साठी आपण त्याला काय केलेले, हा 2450चा टार्गेट आपण
टीव्हीएस मोटरमध्ये आपण घेऊन जाणार आहे. हे जे स्टॉक आपण अनालिसिस करतो हे आपल्या स्विंगचा जो सेटअप आहे जो तुम्हाला मी दाखवला, डॅशबोर्ड असतात ज्यामध्ये आपण काय केलेलं आहे स्विंग साठी, लॉंग टर्म साठी आणि आपल्या बीटीएसटी साठी आपण काय केलेलं सेटअप बनवले. ते सेटअप आपले ऍडव्हान्स टेक्निकल जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना सगळ्यांना माहिती असतात की मार्केटमध्ये स्टॉकमध्ये एंट्री कुठे करायची. ओके, हे जे स्टॉक मी तुम्हाला रिकमेंड केलेले आहेत हे तुम्हाला एक एज्युकेशन पर्पज साठी रिकमेंड केलेले आहेत. ओके, जर हे स्टॉक अनालिसिस तुम्हाला शिकायचं असेल, जेन्युइनली तुम्हाला जर अर्निंग करून जर शिकायचं असेल तर तुम्ही आपल्या ऍडव्हान्स टेक्निकलची जी बॅच आहे पुढच्या आठवड्यामध्ये आपण स्टार्ट करतो त्या बॅचला पण तुम्ही जॉईन करू शकता. त्याचबरोबर आपण आज लाईव्ह मार्केटमध्ये कोणते ट्रेड प्लॅन केले होते हे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही पाहू शकता. कुठे आपण स्टॉक एंट्री आपण कुठे रिकमेंड केली होती, निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी मध्ये. आज बँक निफ्टीचे आज निफ्टीची वीकली एक्सपायरी होती. त्यामुळे जर आपण बघितलं तर मार्केट हे गॅप अप मध्ये ओपन झालं होतं आणि मार्केट पूर्णपणे साइडवेजच राहिलं होतं. सो आपण लाईव्ह मार्केटमध्ये निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यामध्ये कोणते ट्रेड आपण प्लॅन केले होते, कारण आज मार्केटने एक चांगलं गॅप अप दिलं होतं आणि गॅप अप दिल्यानंतर मार्केटने थोडंसं काय झालेलं आहे, मार्केट थोडंसं प्रीमियम जास्त मुवमेंट देत होता. सो मी सकाळी सांगितलं होतं मार्केट थोडंसं रेंज बाउंड किंवा साइडवेज असू शकतं, कारण मॅनेटरी पॉलिसी जे उद्या रिझल्ट येणार आहे त्यामुळे मार्केटमध्ये आज मुवमेंट मिळालेली नाहीये. ओके, त्यानुसार आपण जो ट्रेड प्लॅन केला होता, बँक निफ्टीचा आपण ट्रेड प्लॅन केला होता. ओके, त्यानंतर ते एक आपल्याला एक रॅली मिळाली होती. फक्त 1 ते 2 ट्रेड आपण काय केले होते निफ्टीसाठी आज आपण रिकमेंड केले होते. त्यानंतर आपण कोणताही ट्रेड आपण प्लॅन केलेला नाहीये, कारण मार्केट हे थोडंसं साइडवेज होतं आणि आपल्या सेटअप प्रमाणे मार्केट हे थोडंसं एक रेंज बाउंडच मार्केट दाखवतं. त्यामुळे आपण इथे कुठेही ट्रेड आपण प्लॅन केलेला नाही. ओके, निफ्टीच्या कम्पेअर जर बघितले बँक निफ्टी खूप जास्त ओव्हरटाईल होती. ओके, आणि हे आपल्याला मुवमेंट झाल्यानंतर समजतं. त्यामुळे आपण काय केलं होतं, पहिलेच आपण प्रिडिक्ट केलं होतं मार्केटने गॅप अप ओपन दिल्यानंतर. ओके, पहिले 3 ते 4 कॅन्डल मध्ये आपल्याला कुठेही आपल्याला रॅली मिळाली नव्हती. फक्त एक आपण कॉलचा आपण ट्रेड प्लॅन केला होता बँक निफ्टीमध्ये. त्यानंतर आपण कोणताही ट्रेड आपण प्लॅन केलेला नाही. ओके, सो आपण आज कोणते ट्रेड प्लॅन केले होते आणि कशामध्ये आपण प्रॉफिट कसे बुक केलेले स्ट्राईक प्राइस मध्ये. ओके, आणि लाईव्ह मध्ये आपण कोणते ट्रेड रिकमेंड केले, कोणते ट्रेड निफ्टी, बँक निफ्टी आणि फिन निफ्टी रिकमेंड केले होते हे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवरती पण तुम्ही काय करू शकता, पाहून बघू शकता की कोणी आज एंट्री घेतलेली आणि प्रॉफिट कसा बुक केलेला आहे. ओके, सो हे जे अनालिसिस असणार आहे, ऑप्शन ट्रेडिंगचे अनालिसिस असणार आहे, तो त्यासाठी आपण हा सेटअप बनवलेला आहे. त्या सेटअप मध्ये तुम्हाला एंट्री, एक्झिट आणि प्रीमियम कॅल्क्युलेशन करून कुठे एंट्री करायची हे तुम्हाला पूर्णपणे लाईव्ह मार्केटमध्ये शिकवलं जातं. जो आपला मेंटरशिप प्रोग्राम आहे जो पूर्णपणे 1 वर्षाचा प्रोग्राम आहे. कारण ऑप्शन हे वास्ट आहे, 1 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये कोणाला जमत नाही. त्यामुळे तुम्हाला जे लाईव्ह मार्केट जे प्रोव्हाइड केलं जाणार, लाईव्ह मार्केट सपोर्ट जो असणार आहे हा पूर्णपणे 1 वर्षाचा लाईव्ह मार्केट सपोर्ट असणार आहे. तुम्हाला जर ऍडव्हान्स टेक्निकल जर स्विंग ट्रेडिंगसाठी यायचं असेल तुम्ही आमच्यासोबत जॉईन करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंग करायचं तर लाईव्ह मार्केटमध्ये पण तुम्ही आम्हाला जॉईन करून ऑप्शन ट्रेडिंग पण तुम्ही आमच्यासोबत करू शकता. ओके, सो हे जे स्टॉक मी अनालिसिस करतोय हे तुमच्या एक स्टडी मटेरियल स्टडीसाठी मी तुम्हाला शेअर करतोय. हे तुम्हाला स्टॉक कसे वाटतात, ओके, व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर ऑल दिस.